नमस्कार, मी स्वातीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आपण पाहतोय गणपती स्पेशल विविध प्रकारचे नैवेद्याच्या थालीज. रोज कुठला नैवेद्य दाखवावा गणपती बाप्पाला, म्हणजे जो गणपती बाप्पालाही आवडेल आणि घरातील सर्वांनाही. बनवायला सोपी, खायला रुचकर असाच आज 6वा नैवेद्याचा प्रकार पाहूयात. तर चला सुरुवात करूयात. तुम्हा सर्वांना एक छोटूसं निवेदन, जर माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक करा, सोबतच आपल्या मित्रपरिवारात जरूर शेअर करा. चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर हक्काने सबस्क्राईब करा, कारण स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची. तर सर्वात पहिले मी इथे बासमती तांदूळ धुवून घेतलेला आहे, कारण आपण आज नैवेद्याच्या थालीमध्ये मसाला भात बनवतोय, सोबतच पनीर बटर मसाला बनवतोय. तर त्यासाठी मी 10-15 काजू भिजत घातले होते बघा. इथे पनीर कट करून घेऊयात. आता पनीर तुम्ही मार्केटवाला वापरू शकता, घरीसुद्धा बनवू शकता. घरी अगदी सहजतेने सोप्या पद्धतीने पनीर कसं बनवावं याची रेसिपी मी शेअर केलेली आहे, तुम्ही नक्कीच चेक करू शकता. आधीच्या रेसिपींना तुम्ही भरपूर प्रतिसाद दिलाय, त्यासाठी तुमचे मनापासून आभार. आजची आपण 6व्या नंबरची थाली पाहतोय. अगदी सोपी बनवली आहे बघा, म्हणजे झटपट बनेल. कारण महालक्ष्मीसुद्धा असतात, बरेच जणांच्या घरी गौरीसुद्धा येतात. मग त्या दिवशी त्यांचंसुद्धा बरंचसं करावं लागतं किंवा नातेवाईकांच्याकडे सुद्धा जावं लागतं. मग अशा वेळेस झटपट होणारी थाली आहे बघा ही. तर चला, इथे आधी सुरुवातीला भात बनवून घेऊयात. तर त्यासाठी मी कुकरमध्ये तेल घातलं. तेल थोडंसं गरम झालं की तेजपत्ता घालायचा, जिरं, लवंग आणि इलायची घालायची. याला थोडंसं असं छान फुलू द्यायचं बघा. आणि याच्यामध्ये काही काजू घालते. काजू घालणं ऑप्शनल आहे, पण घातलं तर छान दिसतं, सोबतच खायलासुद्धा चांगले लागतात. आता याच्यामध्ये शेंगदाणे घातलेत, कारण महाराष्ट्रीयन पद्धतीचा भात बनवतोय, तर मग त्याच्यामध्ये शेंगदाणे गेलेच पाहिजे. काजू नाही घातले तर चालतील, पण शेंगदाणे जरूर घाला. काही भाज्या कट करून ठेवल्या होत्या, जसं की आलू, गाजर, टमाटर, हिरवी मिरची. तर आता आपण हे सोबतच घातलंय. हाय फ्लेमवरती छान असं हे भाजून घेऊया. इथे भाज्या आपल्याला सोक नाहीत करायच्या, म्हणजे जास्त नाही भाजायच्या आहेत. थोडंसं अरत परत केलं की त्याच्यावरती आता मीठ घालून घ्यायचं आहे आणि लगेच हळद घालायची, लाल तिखट घालावं. आता याच्यामध्ये आपण हिरवी मिरचीसुद्धा घातलेली आहे, पण लाल तिखटामुळे मसाल्या भाताला छान असा रंग येतो, म्हणून मी काश्मीरी मिरचीची लाल तिखट घातलं आहे. थोडंसं अरत परत झालं आहे. आता धुवून साईडला ठेवलेला तांदूळ घालूयात. इथे बघा, हा बासमती तांदूळ असा होता की ज्याला थोड्या वेळासाठी भिजत ठेवून, म्हणजेच थोडंसं धुवून साईडला ठेवावं लागतं, म्हणून मी याला सुरुवातीलाच धुवून साईडला ठेवलं होतं. आता तुमच्याकडे कुठला तांदूळ आहे त्यानुसार ती प्रोसेस करावी. मिक्स करून घेत आहे. आता मी इथे 2 वाटी तांदूळ घेतला होता, त्याला 4 वाटी गरम पाणी घालते. गरम पाणीच घालावं. डबल पाणी घेतलं आहे, म्हणजे 2 वाटी तांदूळ त्याला 4 वाटी पाणी. मिक्स करून घ्यायचं आणि आता याच्यावरती घालूयात आपण छान असा गरम मसाला आणि थोडीशी धन्याची पावडर. कोथिंबीर घालायची असेल तर या स्टेजला घालू शकता, नाहीतर कढीपत्ता घालायचा. कढीपत्ता सुरुवातीला तडक्यामध्ये घातला तरीही चालेल, पण मग त्याचा रंग बदलतो बघा. पण यावेळेस जर घातला तर त्याचा रंग तसाच राहतो. खूप छान लागतो या पद्धतीने बनवलेला मसाले भात. तुम्ही हा रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा बनवू शकता. मिक्स करून घ्यायचं आणि आता झाकण लावून छान याच्या 2 ते 3 शिट्या होईपर्यंत किंवा भात व्यवस्थित शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं. गरम पाणी घातलंय त्यामुळे लगेच शिजतो बघा. तर चला, आता पटकन बनवून घेऊयात भाजी. तर भाजी आपण इथे बटर पनीर मसाला बनवतोय, त्यासाठी काजू भिजत घातले होते. तर ते काजू आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात आणि त्याच्यामध्ये 2 छान असे लाल बुंद टमाटर घ्यायचे, म्हणजे कसं ग्रेव्हीला रंग छान येतो. टमाटरची प्युरी बघू शकता. काजू आणि टमाटर एकत्र बारीक केले तरीसुद्धा छान रंग आला आहे. तर आता आपण ही भाजी अगदी सोप्या पद्धतीने बनवतोय, काहीच तामझाम न करता. तर त्यासाठी मी इथे रेडीमेडचा पनीर बटर मसालाचा पॅकेट आणलं होतं, तो मसाला वापरते. त्याच्यावरती लिहिलेलंच असतं की हा दुधामध्ये भिजवावा, म्हणून थोडंसं दूध घेतलं आहे, जेमतेम अर्धा ते पाऊण कप असेल. आणि आता हे संपूर्ण पॅकेट आपण याच्यामध्ये घालून घेऊयात. या पद्धतीने इन्स्टंट ही भाजी तुम्ही नक्कीच बनवू शकता, खूप छान लागते.
हॉटेलला सुद्धा लाजवेल एवढी छान ही भाजी बनते बघा. मिक्स करून घ्यायचं. हे दूध गरम केल्यानंतर थंड झालेलं दूध आहे बघा. अगदी अचानक पाहुणे जर घरी आले किंवा तुम्हाला झटपट अशी एखादी कुठे जेवणासाठी थाली बनवायची आहे, तर त्या दिवशी तुम्ही या पद्धतीने ही भाजी नक्कीच बनवू शकता. असं मसाल्याचं एखाद्या वेळेस पाकीट घरी ठेवायचं, म्हणजे कसं हातासरशी भाजी पटकन बनते बघा. बघू शकता मसाला व्यवस्थित मिक्स झालेला आहे दुधामध्ये. तर आता मी कढई ठेवली गॅसवरती आणि पनीर बटर मसाला बनवतोय, तर बटर हे गेलंच पाहिजे. छान 2 चमचे मी याच्यामध्ये बटर घातलंय, बघू शकता तुम्ही. आता बटर जळायला नको म्हणून याच्यामध्ये थोडंसं तेल घालावं. तेल घातल्याने काय होते, बटर जळत नाही. छान चमचमीत भाजी बनवते, त्यासाठी बटर थोडंसं जास्त वापरलंय. आता तुमच्याकडे जर बटर नसेल, तर तुम्ही तूप घेऊ शकता. त्याच्यामध्ये आता आपण तेजपत्ता, इलायची आणि लवंग घातलेली आहे. 1 चमचा जिरं घातलंय. थोडंसं अरत-परत झालं किंवा छान असं फुललं, की लगेच त्याच्यावरती दुधामध्ये भिजवून ठेवलेला मसाला घालावा आणि छान असं आता हे आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे. गणपती स्पेशल विविध मोदकांची रेसिपी, बिना उकडीचे मोदक, बिना तांदळाची पिठी वापरता मोदक कसे बनवावे किंवा पारी न करता अगदीच नवशिक्यांना सुद्धा उकडीचे मोदक सहजतेने बनवता येतील, अशा सोप्या-सोप्या रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. त्यासुद्धा तुम्ही नक्कीच बघू शकता. आणि आज जर तुम्ही पहिल्यांदाच चॅनलवरती आले असाल आणि पहिल्यांदाच रेसिपी पाहत असाल, तर तुम्हाला सांगते याआधीसुद्धा आपण गणपतीच्या नैवेद्याच्या थालीच्या रेसिपीज शेअर केलेल्या आहेत. ही 6व्या नंबरची म्हणजे 6व्या दिवसाची रेसिपी आहे. मोदकांचे सुद्धा विविध प्रकार आहेत. तर इथे बघू शकता हे थोडंसं अरत-परत झालं आहे. जी काजू आणि टमाटरची पेस्ट बनवली होती ती घालून घेतली. आता काजूची पेस्ट घातली की याला सतत चालवत भाजून घ्यायचं, कारण काजू लवकर खालून लागतो, म्हणजे जळायला लागतो तो. तर याला आपण असं लो टू मीडियम फ्लेमवरती भाजून घेऊयात. या पद्धतीने पनीर बटर मसाला बनवणे अगदी सोपं आहे, खायला रुचकर आहे आणि या रेसिपीनुसार जर तुम्ही बनवल्या ना, तर हॉटेलमध्ये जाऊन पनीर बटर मसाला ऑर्डर करणं विसरूनच जाल. घरीच एवढ्या सोप्या पद्धतीने बनवतो, तर कशाला बाहेर खायचं, हो की नाही? बघू शकता तेल सुटायला लागलंय, तर आता आपण याच्यावरती मीठ घालून घेतलं. त्या पॅकेटवरती लिहिलेलं असतं याच्यामध्ये मीठ वगैरे काहीच घालायची गरज नाही, पण थोडंसं घातलंय मी, कारण प्रत्येकाच्या घरी मीठ आणि लाल तिखट हे वेगवेगळ्या प्रमाणात घातलं जातं. तुम्हाला जर घालायचं असेल तर घालू शकता, नाहीतर मग पूर्णपणे स्किप केलं तरी चालेल. मी अगदी थोडंसं लाल तिखट घातलं आणि थोडंसं मीठसुद्धा घातलेलं आहे. थोडंसं परत करते. आता लगेच याच्यावरती पाणी घालून घेऊया. तर पाणी गरम घालायचं, पण मी ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काजूची प्युरी बनवली होती त्याच्यात घालून घेतलं, म्हणजे त्याच्यात काही उरलेलं असेल ते वाया नको जायला. पाणी गरमच घालावं, म्हणजे काय होते भाजीला रंग छान येतो, सोबतच त्याची चव नाही दबत, अगदी उभारून येते बघा चव. थोडंसं मी हे 1 ते 2 सेकंदासाठी भाजून घेतलं. छान असं चटकायला लागलंय, बघू शकता. तर आता झाकण ठेवून आपण हे 2 मिनिटासाठी भाजायचं आहे. 2 मिनिटासाठी झाकण ठेवून शिजवून घेतलं होतं. बघू शकता काय मस्त रंग आलेला आहे. तेल आणि बटर काय मस्त सुटलेलं आहे. ग्रेव्हीसुद्धा अप्रतिम अशी भाजल्या गेलेली आहे. टेक्स्चर तुम्ही बघू शकता भाजीचं. मिक्स करून घेते आणि आता चला लगेच याच्यावरती घालायचं आहे आपल्याला कट करून ठेवलेलं पनीर. इथे पनीर जर तुम्हाला आधी थोडंसं सॅलो फ्राय करून घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. बटरवरती किंवा तुपावरती किंवा तेलावरती हे थोडंसं भाजून घ्यायचं. पण पनीर बटर मसाल्यामध्ये असं छान पांढरं शुभ्र पनीर छान लागतं, कारण भाजल्यानंतर त्याचा थोडासा रंग चेंज होतो, म्हणून मी असंच ठेवलं. मिक्स करून घ्यायचं. तर आधी याच्यावरती कसुरी मेथी जरूर घाला. कसुरी मेथी घातल्याने पनीर बटर मसाल्याला खूप छान असा फ्लेवर येतो बघा. आता इथे आपल्याला भाजीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी थोडंसं पाणी घालावं लागेल, कारण खूप जास्त दाटसर झालेली आहे ही ग्रेव्ही. तर इथे मी पाणी घालते, तर गरम पाणीच घालावं, जसं मी मगा सांगितल्याप्रमाणे. आता मी त्या कटोऱ्यामध्ये पाणी घेतलं होतं, ज्यामध्ये आपण मगाशी दुधामध्ये मसाला मिक्स केला होता ना, त्या कटोऱ्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं आणि घातलंय. बघू शकता तुम्ही. जेमतेम अर्धा ग्लास पाणी घातलं असेल बघा, कारण पनीर बटर मसाला हा थोडा दाटसरच असतो, आपल्या सर्वांना माहितीच आहे.
थोडंसं मिक्स करून घेतलं आणि आता शेवटी याच्यावरती घालूयात भरभरून असं बटर. कारण पनीर बटर मसाला बनवतोय तर बटर हे गेलंच पाहिजे. आणि शेवटी असं बटर घातल्याने भाजीला खूप छान असा चव येतो, टेक्स्चर येतो, एक शाईन येते बघा. रिचनेस वाढवण्यासाठी याच्यावरती मी क्रीम घालते. आणि पटकन नैवेद्याची थाली लावून घेऊया. तर मसाले भात वाढला, पनीर बटर मसाला वाढलेला आहे आणि मस्त याच्यामध्ये मी पोळ्या केल्या होत्या. तुम्हाला हवं असल्यास श्रीखंडासोबत तुम्ही पुऱ्यासुद्धा बनवू शकता. पण तिसऱ्या नंबरच्या थालीमध्ये आपण पुऱ्या बनवल्या होत्या, त्यामुळे आज मी पोळ्याच बनवल्या. श्रीखंड मी मार्केटमधूनच आणलं होतं. श्रीखंड घरच्या घरी कसं बनवायचं याची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे. तर अशी साधी सरळ सोपी गणपती बाप्पाच्या नैवेद्याची थाली बनवून तयार झालेली आहे. तीही बिना कांदा लसूण, कमीत कमी वेळेत. तर आजची झटपट होणारी नैवेद्याची थाली जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या बाकीच्या नैवेद्याच्या थालीसुद्धा जरूर पहा.